आली 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 सखू आली. हो आली आली. हो सखू अगं एकटीच का आली आहेस तू आणि बाबाजी कुठे आहेत? बोल नाही का परत आली? म्हणजे मी जे बोलतोय ते समज तुला मान्य आहे असं म्हणतेस? म्हणजे जिंगरोबाचं देऊळ तुझ्या माहेरी राहणार ते तुला मान्य आहे आणि त्यासाठी तू स्वतःच्या मनानं विठ्ठलाच्या रावळाची जागा मान्य केली आहे. बरोबर आहे ना? असंच म्हणते ना, बोल ना. आता तू स्वतः माहेरला जायचं आणि समध्यांसमोर तू स्वतः सांगायचं की माझी संमती आहे. चला कुठं चला? बाबाजी सखूबाई काय सांगताय समजत नाही. त्याला डोसकं लागतं बाहेर. सगू म्हणते की तिचं कुकू आणि तिच्या सासूबाई आडाच्या कठड्यावर उभ्या आहेत आणि जीव देणार आहेत. तर तुम्ही लवकर चला आणि त्यांचा जीव वाचवा. आहे की नाही सखू? येतो मी येतो, तू वो मोर. मी येतो. अगं हो, सूर्यास्ताच्या आधी येतो. जा बाई, निघाता. खूप खूप निराश केलंयस तुम्हाला आज. रमाई, यमुना ताई, काका सांगत होते ना, तू आज सिद्ध करून दाखवलेस. या जगात त्या विठुरायाला सोडून बाकी तुला कुणाशीही घेणं देणं नाही. इथे माझा आणि रमाईचा जीव पणाला लागलाय हे तुला माहित होतं तरी तू. अशीच आहे ही. कधीपासून तुझी वाट बघतोय? ही काय पद्धत झाली? सखूची वाचा गेली हे बरंच झालं हो. पण शेट शेट म्हणतोय म्हणून हुरळून जाऊ नकोस. डोक्यावर नाचू नकोस लगेच. तिची वाचा गेलीये याची गावभर दवंडी पिटायची नाही, नाहीतर समजा गावभर बोंब मारशील. किंवा एकच हुकमाचा पत्ता आहे आपल्याकडं, कळलं काय? कोणाला बी कळता कामा नये. झिंगरोबाच्या कोपानं काय काय होऊ शकतं याचा जिवंत पुरावा आहे आपल्या समोर. अयो बाबाजी मी नाही बोलणार हो कुणाला, पण नेमकं तुम्ही करणार तरी काय हो? काय करणार? विठ्ठलाचं रावळ पाडून टाकणार. पार जमीन दोस्त करणार, मुरी सपाट. त्या रावळातली विठ्ठलाच्या नावानं भरलेली एक बी वीट मला नकोय. आणि तिथं झिंगरोबाचं देऊळ बांधणार, भव्य मोठं. आणि नागोजीचा मठ स्थापन करणार. अयो बाबाजी, नाही म्हणजे गावातली लोक विरोध करतील हो. तेवढं सहन नाही होणार हो त्यांना. दामू, चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे काय ठाव आहे ना? म्हणजे कुणी बी बॉम्ब मारायच्या अगोदर आपणच बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात करायची. नाही म्हणजे कळलं नाही हो. बाबाजी कुठे आहेत? अगं त्यांनाच आणायला गेली होतीस ना तू आणि एकटीच हात हलवत परत आलीस. अगं सूर्य मावळतोय. जर बाबाजी आले नाहीत ना तर तुझी सासू विहिरीत जावी अशी इच्छा आहे का तुझी?
मनोरमे खाली उतर, अदुगर खाली उतर. यमुने हात दे तिला. बाबाजी 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 जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. मनोरमे तुला ठाव नाही. अगं काय गुणाची सून आहे ग तुझी, हा? लय गुणाची. वय तिचं आज कौतिक करावं किती असं झालंय मला. थांबवतच नाहीये बघ माझ्या त्यानं. एवढं लहान वय आणि एवढी मोठी समज कुणाला असते का. आज तिने जिंगरोबाचा झेंडा फडकवलाय. काय म्हणजे काय केलंय काय तिनं? तिच्या माहेरच्या इटुरायाच्या रावळामध्ये गुरु जिंगरोबाची स्थापना करायला तिनं संमती दिली. काकू, आता पुन्हा एकदा घरच्यांसाठी मान्यता दे. हा? जय जिंगरोबा. विठुराया, ही साहिती अपवित्र वाचतो. या रावळातच त्या चिमुरडीनं माझा अपमान केलता. आणि आता तिचं नाक म्या कापलंय. आणि हे रावळ आता माझ्या ताब्यात असणार आहे. पैऱ्या उभ्या गावासमोर हे रावळ ती सकू आमच्या हातात देणार. मग हे रावळ आमचं होणार. मग हे असं बलिवर्ध यंत्र आम्ही आणणार आणि या रावळाला पाडून टाकणार. हे असं 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 घेऊन येणार आणि तो मोठा भव्य असं जिंगरोबाचं देऊळ बांधणार. आणि मग आपला मठ नागोजीचा मठ बी स्थापणार. असे घन 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 घाव घालणार आणि हे राऊळ पाडणार. जय जिंगरोबा. विठुराय, घे. परत तुला लोणी भरवायला मिळेल नाही मिळेल ठाऊक नाही. विठुराय, ते बाबाजी खूप दुष्ट आहेत रे. सारखे मला अडचणीत धरतात. पण मी तक्रार नाही करणार, कारण तू नेहमी माझं रक्षण करतोस. पण आता मात्र कहर झालाय रे. संकट माझ्यावर नाही, तुझ्यावर आणलंय त्यांनी. या तुझ्या रावळात बाबाजी जिंगरोबाची स्थापना करणार आहेत. विठुराय, मी माझ्या परीने खूप विरोध केला, पण माझे हात बांधले गेलेत रे.
आऊंच्या मर्जी विरुद्ध जर मी वागले तर त्याचा परिणाम माझ्या संसारावर होईल आणि मी गप्प बसले तर या रावळात तुझ्या बाजूला जिंगरोबाची स्थापना होईल. त्या दुष्ट शक्तींबरोबर तू कसा राहशील रे विठुरे? जिंगरोबा खूप दुष्ट आहे, तुला त्रास होईल या कल्पनेनेच मला रडू येत. आता काय करू मी? विठुरे काय करू रे मी? मी काही चालचाल केली नाही तर अनर्थ होईल. मला काहीतरी करायला हवं, पण मला अट घातली आहे ना. कोणाजवळ काही बोलायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. मग मी काय करू? सांगू तरी कोणाला? एक मार्ग आहे. चिठ्ठी लिहिते. हो ना, चिठ्ठी लिहिते. हो, हाच मार्ग आहे. नाही, पण माझं अक्षर कोणाला ओळखू यायला नको. माझ्या नावाने चिठ्ठी लिहायला नको. नाव लिहितच नाही, उलट्या हाताने का लिहिताय? आता सखू, उजव्या हाताने लिहिलं तर माझं अक्षर रमाई ओळखेल ना, म्हणून मी डाव्या हाताने लिहितोय, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. आऊंनी केली तशी युक्ती करते. डाव्या हाताने लिहिते, म्हणजे कोणाला कळणार नाही, पण सत्य समोर येईल. सखूला झिंगरोबांनी शिक्षा दिलेली नाही. झिंगरोबाचा कोप झाला म्हणून सखूची वाचा गेलेली नाही, तर तिला शेंदूर खाऊ घातल्यामुळे तिची वाचा गेलेली आहे. विठुराया नक्कीच सखूला बरं करेल. तिच्यावर रागवू नका. सखूला काही करायला भाग पाडू नका. ही चिठ्ठी उद्या आहोंच्या हातात पडली तर आहो नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. आता मोकळं वाटायला लागलं. आता माझ्या बरोबर आहो असतील, सगळ्यातून सुटका होईल. वा बाबाजी, काय डोकं लावता? काय डोकं लावता? माफी असेल बाबाजी,
माफ करा मला चुकून काय बोलला असेल तर. म्हणूनच मी तुमच्या मोरा कधी पित नाही. तुम्ही आग्रह केला म्हणून मी पितोय. काय झालं बहिण्या? ए आम्ही लय खुश होणार, लय खुश होत. आता ते राहुल पडणाऱ्या कल्पनेने आम्ही लय खुश होत. तुला जे काय बोलायचंय ते बोल, आम्ही टोकणार नाही. बोल बिंदास. नक्की ना? तुम्ही ना लय दळता हो. हा सगळीकडून कबूल काय करून घेताय? मनोरमेला विहिरीच्या कट्ट्यावरून खाली काय उतरवताय? अहो आपण उद्या तिकडे जाणारच आहे, ते पण वाजत गाजत. मग या दळण कुठलं आलं तर? या दळण कुठे? हा अहो म्या तुमच्या जागी असतो ना तर एक खाव 2 तुकडे केले असते म्या. हे खाव 2 तुकडे केलेस म्हणजे काय वैरू? म्हणजे वाघाचे पंजे. काय एका रात्री सखोला संपवला असता. तिच्या खोलीत खिडकीतून आज शिरलो असतो, नाहीतरी ती वाट गेलीच आहे आणि गळा दाबून टाकला असता. तिचा इसेल कांत संपवला असता मी. हा सखो ओरडायचंय तुला? भरपूर मोठमोठ्याने ओरडायचंय. येतंय का? बाबाजी, बाबाजी इथे का आलेत? मला भीती वाटते. काही दंड आहे, दंड तो मी संपवणार, आज संपवणार तुला. एक गाव 2 तुकडे संपवणार.
विठ्ठल 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 दोन टाळ नाद एक मनी वाजे रे मृदुंग श्वास श्वास गोपताना दगडामध्ये काय झालं माझ्या हात काय झालं? अगं सकू, अगं काय झालं? तू घाबरलीस का? घाबरू नकोस, मी आलोय ना सकू, मी आलोय ना. स्वप्न पडलं का तुला? बर बर बर, झोप झोप. भीती वाटते का? मी थांबू का इथे सकू? बर, काळजी करू नकोस. झोप.